Good morning, students. Today we see the problem number 2 on page number 27 in textbook. I read this problem. From the following trial balance and adjustment given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. In the books of Shilpa and Katrina. Shilpa and Katrina are partners. Trial balance as on 31st March 2019 were given as below. The debit balances and credit balances as below. Let me see the posting for the same. Here we see the step-by-step posting of given debit balances and credit balances. You write down simultaneously land and building asset, furniture asset, sundry debtors asset, opening stock, the stock on 1st April 2018, that is opening stock, that is trading account debit side, bad debts, profit and loss account debit side, printing and stationery, profit and loss account debit side, wages, trading account debit side, then salaries, profit and loss account debit side, then carriage inward, which is trading account debit side, sales return, which is less from sales, drawings, less from capital account of the respective capital account of respective partner. शिल्पाचं जे ड्रॉइंग आहे ते शिल्पाच्या कॅपिटल मधून वजा करायचं. कॅथरीनाचं जे ड्रॉइंग आहे ते कॅथरीनाच्या कॅपिटल मधून काय करायचं, वजा करायचं. त्यानंतर डिस्काउंट, जो डेबिटचा डिस्काउंट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, तो डिस्काउंट अलाउड आहे आणि म्हणून तो आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला लिहिणार आहोत. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख, आता ॲडव्हान्स जो दिलेला आहे, ॲडव्हान्स हे काय आहे, करंट ॲसेट आहे आणि म्हणून तो कुठे लिहिणार आहे, आपण ॲसेट मध्ये लिहिणार आहे. देअर आफ्टर कॅश इन हँड ॲसेट, त्याच्या खाली दिलेले आपल्याला कॅश ॲट बँक, ते सुद्धा आपण काय करणार आहोत, 8000 ॲसेट मध्ये घेणार आहोत. त्यानंतर कॅपिटल, कॅपिटल आपण कुठे लिहितो, लायबिलिटी साइडला, त्यामुळे एल म्हटलेलं आहे मी. त्यानंतर we use short abbreviation, that is abbreviation for the posting. तुम्हाला माहिती आहे, A for asset, L for liability, TD for trading account debit side, TC for trading account credit side, PD for profit and loss account debit side and PC for profit and loss account credit side. Bills payable liability, then bank overdraft liability, then here we see purchase return, which is less from purchase. परचेस मधून काय करायचे, आपल्याला ते वजा करायचे. क्रेडिटर्स लायबिलिटी, त्यानंतर बँक लोन आहे लायबिलिटी, इंटरेस्ट रिसीव्ड आहे जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड, त्यानंतर आरडीडी, जी ओल्ड आरडीडी आहे
ही काय करायची आहे, लेस फ्रॉम नेट बॅड डेट्स. कसे ते मी वर्किंग नोट तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर सेल्स, ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साइड. ही पोस्टिंग तुम्ही लिहून घ्यायचे, कारण की इथून पुढे जो राहिलेला खालचा पार्ट आहे त्याची आपण पोस्टिंग बघणार आहोत. कारण की खाली पुन्हा 4 एंट्र्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या 4 एंट्र्यांची आपण काय करणार आहोत, पोस्टिंग करणार आहोत. हे जर का तुम्हाला लेक्चर ऐकताना किंवा व्हिडिओ पाहताना जर का पोस्टिंग बघून लिहायची असेल तर तुम्ही काय करू शकता, ती व्हिडिओ पॉज करायचा आणि ती काय करायची, तुम्ही ॲडजस्टमेंट किंवा जे पोस्टिंग आहे ते लिहून घ्यायचे. आता इथे आपण बघणार आहोत सेम ह्याच्यावरतीच इथे ॲडजस्टमेंट मध्ये लँड अँड बिल्डिंगला ॲडजस्टमेंट आहे बघा. इथे मी स्टार मार्क करतो. फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्सला 2 ॲडजस्टमेंट आहेत. आपण बघितलं तर ॲडजस्टमेंट वाचून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही सुद्धा ते मार्क करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते काय होणार आहे. आता सन्ड्री डेटर्सचे जे संबंधित ॲडजस्टमेंट आहेत ते आपल्याला कुठे करायचे आहेत, दुसरे इफेक्ट बॅड डेट्स मध्ये करायचे आहे. त्यामुळे बॅड डेट्सला सुद्धा 2 स्टार करायचे. आता 2 स्टार मार्क का करायचे, तर जिथे ॲडजस्टमेंट आहे तिथे तुम्हाला खाली काय करायचे, 2 ॲडजस्टमेंट असतील तर 2 ओळी 3 ओळी जागा सोडायची. एक ॲडजस्टमेंट असेल तर 2 ओळी जागा सोडायची. ठीक आहे. त्यानंतर वेजेसला ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर सॅलरीजला सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला इथे 3 नंबर मध्ये. त्यामुळे सॅलरीला सुद्धा आपण काय करणार आहोत, स्टार मार्क करणार आहोत. त्यानंतर पुढे जे सेल्स रिटर्न आहेत ते सेल्स मधून वजा करण्यासाठी सेल्स आपल्याला काय करावे लागणार आहेत, इनरला. त्याला इंटरनल ॲडजस्टमेंट आहे ती, त्यामुळे सेल्स हे काय करायचे, इनरलाच लिहायचे. त्यानंतर जे ड्रॉइंग आहेत ते कॅपिटल मधून वजा करण्यासाठी म्हणून इथे बघा इंटरनल ॲडजस्टमेंट साठी इथे मी बघा शिल्पा आणि कॅथरीनाला एक एक काय करतो, स्टार मार्क करतो. कारण की ज्या ड्रॉइंगच्या रकमा आहेत त्या तुम्हाला आधी काय कराव्या लागतील, वजा कराव्या लागतील. त्यानंतर खाली एक अकाउंट आहे ते आपण बघणार आहोत. तिथे रॉयल्टीला सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे रॉयल्टी सुद्धा आपण काय करणार आहोत, मार्क करणार आहोत. त्यानंतर हे तुम्ही सगळं पुस्तकामध्ये मार्क करून घ्या. प्रॉब्लेम सोडवून जरी दिलेला असेल पुस्तकामध्ये तरी मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडवा. हे इलिस्ट्रेशन प्रॉब्लेम जरी असले तरी इथून पुढचा जो प्रॉब्लेम आहे हा मी तुम्हाला अनसॉल्व्ड प्रॉब्लेम सोडवून देणार आहे. त्याची वर्किंग नोट व्यवस्थित देणार आहे, तुम्ही लिहून घ्यायची आहे आणि तो प्रॉब्लेम न बघता सोडवायचा आहे. मी त्याची पोस्टिंग जसं आपण वर्गात बघतो त्या पद्धतीनेच तुम्हाला मी ते काय करणार आहे, सोडवून देणार आहे. फक्त तुम्हाला पोस्टिंग नुसार रिस्पेक्टिव्ह जे अकाउंट्स आहेत ते ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये काय करायचे आहेत, पोस्ट करायचे आहेत. आणि मी सांगतो त्या पद्धतीने काय करायचे आहेत, ऍडजस्टमेंट करायच्या आहेत. ठीक आहे. आता मी पुढे जातो. हे तुमचं लिहून झालं असेल तर सगळं मार्क करून घ्या तुम्ही. बघताना काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा आणि ह्या सगळ्या मार्किंग तुम्ही काय करायच्या, पेन्सिलने लिहून घ्यायच्या आणि त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट सोडवायच्या. बघूया पुढे आपण. पुढचे राहिलेले जे 2 आहेत ते 4 अकाउंट, मग जसं मगाशी मी सांगितलं हे कॅश ॲट बँक काय करायचं, आपल्याला ॲसेट मध्येच घ्यायचं आहे, ॲसेट. त्यानंतर इंटरेस्ट हा डेबिटचा असल्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला येणार आहे. कमिशन डेबिटचा असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला येणार आहे. रॉयल्टीज ही ट्रेडिंग अकाउंटशी संबंधित आहे, त्यामुळे रॉयल्टीजला सुद्धा काय करणार आहोत आपण,
ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला, आणि त्यानंतर सर्वात शेवटी परचेसेस काय करायचे, इंटरनल ॲडजस्टमेंट असल्यामुळे इनरलाच लिहायचे आहेत. आणि इथे बघितलं आपण मगाशी की रॉयल्टीजला सुद्धा काय आहे, ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण काय करणार आहोत, रॉयल्टीला सुद्धा काय करणार आहोत, स्टार मार्क करणार आहोत. ठीक आहे. आता या झाल्या सगळ्या ॲडजस्टमेंट. या प्रॉब्लेममध्ये कोणत्याही प्रकारची हिडन ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाहीये. आता आपण बघणार आहोत ह्या ॲडजस्टमेंटसाठी वर्किंग नोट. आता ज्या ॲडजस्टमेंटमध्ये, ह्या ॲडजस्टमेंट्समध्ये आपल्याला रेडी फिगर दिलेले आहेत, त्याच्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट करण्याची वर्किंग नोट करण्याची गरज नाहीये. तर आपल्याला वर्किंग नोट कशाची करायची आहे, ज्याच्या रेडी फिगर्स आपल्याला दिलेल्या नाहीयेत त्याची आपल्याला काय करावी लागणार आहे, ॲडजस्टमेंट करावी लागणार आहे. आणि त्या ज्या रकमा आहेत किंवा त्याचं जे वर्किंग नोट आहे ते हे ॲडजस्टमेंट नंबर 4 पासून सुरू होतं. मी तुम्हाला ॲडजस्टमेंट नंबर 4 आणि ॲडजस्टमेंट नंबर 5 ही तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. बघूया आपण. वर्किंग नोट कशासाठी, ॲडजस्टमेंट नंबर 4 आणि ॲडजस्टमेंट नंबर 5 साठी वर्किंग नोट. जे ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1000 अँड RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता इथे आपल्याला सन्ड्री डेटर्स जे न्यू बॅड डेट्स दिलेले आहेत, बघा मी इथे लिहितो, अवेलेबल आपल्याला ज्या रकमा आहेत त्या लिहून घेतो मी इथे. बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स दिलेले आहेत 1000. त्यानंतर न्यू RDD दिलेली आहे आपल्याला. न्यू RDD काढायची आहे विच इज 3% ऑन सन्ड्री डेटर्स. बघूया आपण इथे वर्किंग नोट मध्ये. आता बघा मी तुम्हाला आता इथे दाखवतो ॲसेट साइड मध्ये. सन्ड्री डेटर्सची रक्कम आपल्याला दिलेली आहे 40,000 रुपये. वर्किंग नोट दाखवतो मी तुम्हाला इथे. मध्येच काही एरर आला आणि त्यामुळे पुन्हा काय झालं, जे टायपिंग केलेलं होतं ते पुन्हा इरेज झालं एरर आल्यामुळे. न्यू बॅड डेटची रक्कम दिलेली 1000 आणि RDD आहे ती 3% ऑन न्यू RDD आहे 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता आपल्याला काय करायचं आहे, डेटर्सची रक्कम आपल्याला दिलेली आहे. सन्ड्री डेटर्स डेटर्सची रक्कम दिलेली आपल्याला 40,000. या 40,000 मधून काय करायचं आहे आपल्याला, लेस
न्यू बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स वजा केले. न्यू बॅड डेट्स किती आहे रक्कम? 1000. हे 1000 वजा केल्यानंतर खाली राहिले किती? बघणार आहोत आपण. 39,000. या 39,000 वरती तुम्हाला काय करायचंय? आरडीडी काढायची आहे. लेस 3% आरडीडी, न्यू आरडीडी. आणि ही जी 3% आरडीडी आहे कशा पद्धतीने काढतात मी दाखवतो तुम्हाला इथे. न्यू आरडीडी ऑन सन्ड्री 3% न्यू आरडीडी ऑन sundry debtors is equal to जे 39,000 वरती काय केलेलं आहे? 39,000 गुणिले 3%. 3% म्हणजे काय? 3/100. तुम्हाला सुद्धा माहिती आहे कशा पद्धतीने आपण ते लिहितो. ठीक आहे, 3/100. इथे मी तुम्हाला वर्किंग नोट सहित देतोय म्हणून काय होणार आहे, थोडासा वेळ लागेल. ठीक आहे, बघा सिंप्लिफिकेशन करताना 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, म्हणजेच काय आता 390 गुणिले 3 बरोबर किती येणार आहे? न्यू आरडीडी किती आली? न्यू आरडीडी इज इक्वल टू इथे बघा 390 गुणिले 3 बरोबर 1170. हे 1170 आता न्यू आरडीडी आलेली आहे. आता ही न्यू आरडीडी तुम्हाला काय करायची? याच्यातून वजा करायची. 70 जे मिळणार आहे तुम्हाला ते नेट डेटर्स. ही जी नेट डेटर्सची रक्कम आहे तुम्हाला काय करायची आहे? आउटरला लिहायची आहे. नेट डेटर्सची रक्कम आलेली आहे, वजा करायची ना. इथे वजाचं चिन्ह तुम्ही टाकायचं. इथे सुद्धा लेस करायचे तर मायनसचं चिन्ह तुम्ही म्हणजे वजाबाकीचं चिन्ह तुम्ही टाकायचं, म्हणजे आपली चूक होत नाही. आता 39,000 मधून 1170 गेले, 37,830 रुपये राहिले. हा झाला पहिला इफेक्ट. याला आता जर का सेकंड इफेक्ट जर का तुम्हाला बघायचा असेल तर तो सेकंड इफेक्ट कुठे लिहिणार आहे आपण सांगा? तुम्हाला माहिती आहे कुठे? P&L अकाउंटला. आणि म्हणून तो P&L अकाउंटला काय करणार आहोत आपण सांगा मला? जे ओल्ड बॅड डेट्स आहेत, ओल्ड बॅड डेट्स किती दिलेले आहेत आपल्याला? 400 रुपये. 400 रुपये. त्यामध्ये हे जे आहेत न्यू बॅड डेट्स
न्यू बॅड डेट्स काय करायचे आहेत, ऍड करायचे आहेत आपल्याला. न्यू बॅड डेट्स किती आलेले आहेत, 1000 रुपये. किती झाले, 1400 रुपये. इथे टोटल लिहितो मी बघा, 1400. त्यानंतर ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडी काय करायचे, ऍड करायचे. ती किती आलेली आहे आपल्याकडे, 1170 रुपये. बघा मी तुम्हाला व्यवस्थित ऍडजस्टमेंट सुद्धा सोडवून देतोय, त्यामुळे प्रत्येक प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. ठीक आहे. आता याची बेरीज किती झाली बघा, 2570. आणि याच्यातून आता तुम्हाला काय करायचंय, जे ट्रायल बॅलन्स मध्ये ओल्ड आरडीडी दिलेली आहे ती ओल्ड आरडीडी काय करायची, वजा करायची. ओल्ड आरडीडी जो क्रेडिट बॅलन्स आहे तो काय करावा लागणार आहे तुम्हाला, इथे वजा करावा लागणार आहे. बघा 2570 मधून ओल्ड आरडीडीचा बॅलन्स आपल्याला इथे ट्रायल बॅलन्स मध्ये बघू शकता तुम्ही, 1000 रुपये दिलेला आहे. हा 1000 रुपये काय करायचे, इथे वजा करायचे. हा झाला न्यू बॅड डेट्स आणि न्यू आरडीडीची पूर्ण ऍडजस्टमेंट मी इथे तुम्हाला सोडवून दाखवलेली आहे. ठीक आहे. व्यवस्थित तुम्ही प्रॉब्लेम सोडवायचा आहे, कारण की मी तुम्हाला प्रत्येक ऍडजस्टमेंट व्यवस्थित सोडवून दिलेली आहे. तुम्ही रिपीट तुम्हाला पाहिजे तरी तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला मिळालेली जी फिगर आहे ती आहे बघा इथे 1170. त्यानंतर मी तुम्हाला इथे पाच नंबर ऍडजस्टमेंट सुद्धा सोडवून देतो. हा आपला ब्लॅकबोर्ड आहे फळ्यासारखा, ज्याची आपण इथे व्यवस्थित आखणी केलेली आहे आणि याच्यावरती आपण वर्किंग नोट बघतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे 5 नंबर मधली पहिली 5.1 ज्याला डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, किती पर्सेंट आहे, 5% दिलेले आपल्याला. आणि त्याच्यासाठी बघणार आहोत आपण डेप्रिसिएशन ऑन एल अँड, तुम्ही लिहा काय प्रॉब्लेम नाही, लँड अँड बिल्डिंग, BUILDING. ओके. आता लँड अँड बिल्डिंगची रक्कम किती आहे, लँड अँड बिल्डिंगची ऍसेटची किंमत किती आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, 5% काढायचे आहे. बघा 37,800 पूर्ण वर्षाचं काढायचं. डेप्रिसिएशन कसं काढायचं आपल्याला, पूर्ण वर्षाचं काढायचं. 37,800 गुणिले किती टक्के काढायचे आपल्याला, लक्षात घ्या 5% काढायचे. ओके, 5%. जरा वर्किंग नोट मुळे तुम्हाला व्यवस्थित समजायला मदत होईल, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही काय करायचं आहे, व्यवस्थित बघायचा आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे आता आपल्याकडे इथे राहिलं काय मला सांगा. बघा 378 गुणिले आपल्याला काय करावे लागणार आहेत, गुणिले 5. 378 गुणिले 5 बरोबर आपल्याला जी मिळणार आहे ती कसली असणार आहे, डेप्रिसिएशनची रक्कम असणार आहे. आणि डेप्रिसिएशनची रक्कम किती आलेली आहे, 1890. ठीक आहे. डेप्रिसिएशन आलेले आहे ₹890. हे झालं. जे आन्सर आलेलं आहे त्याला आपण काय करणार आहे, चौकट करायची आहे. काय करायची, चौकट करायची आहे व्यवस्थित तुम्ही. ठीक आहे. काय, डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. बघा मी तुम्हाला इथे दाखवतो लिहून,
डेप्ट ऑन लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत इथे 5.2 जी 5.2 डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. किती % दिलेले आपल्याला, सॉरी मशिनरी नाही दिलेले आपल्याला, इथे फर्निचर दिलेले आहे. आपण फर्निचर वरती काढणार आहोत. फर्निचर किती % दिलेलं आहे आपल्याला, इथे 10% दिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती फर्निचर वरती काय करणार आहोत आपण, 10% डेप्रिसिएशन काढणार आहोत. बघा इथे हे आता एक प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित मी तुम्हाला दाखवतोय वर्किंग नोट तुम्ही बघायचे, कारण की पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेमला मी वर्किंग नोट सोडवून देईनच असं नाही. ठीक आहे. वर्किंग नोट कशा पद्धतीने सोडवून दिलेली आहे ती बघा तुम्ही, आणि त्या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. फर्निचरची जी अमाऊंट दिलेली आहे त्या फर्निचरच्या अमाऊंट वरती आपल्याला 10% काढायचं आहे. सिम्प्लिफिकेशन कसं करायचं ते मी तुम्हाला वर्गात शिकवलेलं आहे. त्यामुळे यू यूज दॅट टेक्निक फॉर द कॅल्क्युलेशन. आता हे जे 10% आपल्याला काढायचे आहेत, दहा छेद काय म्हणतो आपण त्याला, 100. 10/100. ठीक आहे. आता इथे तुम्हाला मगासारखं मी दाखवलं तसं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला कामाला येणार आहे. ठीक आहे. बघा इथे हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, हा एक छेदस्थानीचा 1 0 गेला, छेदस्थानीचा 1 0 गेला, अंशस्थानीचा 1 0 गेला. ठीक आहे. त्यामुळे आता इथे राहताना शिल्लक राहताना किती राहिलेले आहेत बघा इथे 1725 गुणिले 1 म्हणजे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती आलं, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर इज इक्वल टू रुपीज 1725. 1725 ज्याला आपण काय करणार आहोत, पूर्ण चौकट करून घ्यायची उत्तराला, जेणेकरून तुम्हाला काय होईल, व्यवस्थित ते फिगर आउट होईल आणि तुम्हाला ते आता इकडच्या ज्या फिगर आउट आहेत ह्या काय आहे, फक्त कारण की न्यू आरडीडी ची रक्कम आपण काढलेली आहे आणि न्यू बॅड डेट्स ची रक्कम आपल्याला रेडी फिगर इथे आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. ही ऍडजस्टमेंट संपलेली असेल. ह्या ऍडजस्टमेंट तुम्हाला वर्किंग नोट मी दाखवलेली आहे. आता प्रत्यक्ष आपण प्रॉब्लेम कडे जाणार आहोत. या वर्किंग नोट पॉज करायच्या, स्क्रीनशॉट मारा, तुम्ही वर्किंग नोट करा प्रॉपर आणि पुढे आपण जाणार आहोत आता प्रॉब्लेम कडे. बघा इथे मी ऍडजस्टमेंट दाखवतोय तुम्हाला. Adjustment number 1. The stock in hand was valued at rupees 58,000 on 31st March 2019. बघा पहिला इफेक्ट आपल्याला दिलेला आहे 58,000. त्यानंतर दुसरा इफेक्ट आहे ऍसेट साइडला. याचा दुसरा इफेक्ट कुठे असणार आहे, ऍसेट साइडला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, तो दुसरा इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा ऍसेट साइडला लिहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज. आता इथे तुम्हाला दिसेल बघा, रॉयल्टीज मध्ये ऍडजस्टमेंट दिलेले आहे, आउटस्टँडिंग आहे. रॉयल्टीज कुठे येणार आहे, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला. त्यामुळे रुपीज 1,500 जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत ते काय केलेले आहेत आपण इथे
ऍड केलेले आहेत, ऍड म्हणजे प्लस केलेले आहेत, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असल्यामुळे त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे, इथे इथे तुम्ही बघू शकता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रॉयल्टीज. नेक्स्ट आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस दुसरा इफेक्ट, दुसरी ऍडजस्टमेंट 2 नंबर मधली 2.1 दुसरी ऍडजस्टमेंट. आउटस्टँडिंग वेजेस हे काय केलेले आहेत, वेजेस मध्ये ऍड केलेले आहेत, आणि दुसरा इफेक्ट आहे त्याचा लायबिलिटी साइड, आणि म्हणून आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस टायटल खाली वेजेस ₹800. ठीक आहे. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट आहे सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स. बघणार होतो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला सॅलरी लिहिलेली आहे आपण. सॅलरी मध्ये जी ऍडव्हान्स सॅलरी आहे, आता ऍडव्हान्स सॅलरी म्हणजे काय, आगाऊ दिलेली जी सॅलरी आहे, आगाऊ म्हणजे काय, जी त्यांना पुढील वर्षासाठी दिलेली आहे. आता पुढील वर्षासाठी अशी रक्कम किती रुपयाची दिलेली, 2000 रुपये दिलेली आहे. त्यामुळे ती 2000 रुपये आपल्याला काय करावी लागणार आहे, ती ह्या वर्षाच्या हिशोबात धरायची नाही. त्यामुळे ती आपल्याला इथे काय करावी लागणार आहे, वजा करून 2000 रुपये. याचा दुसरा इफेक्ट जो आहे ज्याला ऍडव्हान्स किंवा प्रीपेड सॅलरी असं म्हणतात, इथे बघा ऍडव्हान्स सॅलरी, इथे मी तुम्हाला दाखवतो. ह्याला तुम्ही प्रीपेड सुद्धा म्हणू शकता. ऍडव्हान्स सॅलरी म्हणजेच प्रीपेड, तुमच्या लक्षात येईल, कारण की ऍडजस्टमेंट इफेक्ट मध्ये प्रीपेड म्हटलेलं आहे ना. त्यामुळे हा जो ऍडव्हान्स सॅलरी आहे, दुसरा इफेक्ट काय असणार आहे, ऍसेट साइडला 2000 रुपये. आणि इकडे याला सुद्धा इथे मी मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याला आपण काय म्हटलेलं आहे, ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड. प्रीपेड सॅलरी, प्रीपेड सॅलरी, ऍडव्हान्स म्हणजेच प्रीपेड सॅलरी. तुम्हाला समजण्यासाठी मी हे देतोय. ठीक आहे. तुम्ही ऍडव्हान्स सॅलरीच लिहायचं, कारण की आपल्याला तिथे तसं दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघूया नेक्स्ट ऍडजस्टमेंट. आता आपण मगाशच्या वर्किंग नोट मध्ये बघितलेलं जे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स ₹1000 अँड RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. बघा इथे आपण सन्ड्री डेटर्स पासून सुरुवात करणार आहोत. तर सन्ड्री डेटर्स आपल्याला किती दिलेले आहेत, 40,000 रुपये. सन्ड्री डेटर्स किती दिलेले आहेत, 40,000 रुपये. या सन्ड्री डेटर्स मधून आपल्याला जे न्यू बॅड डेट्स दिलेले आहेत, आता इथे त्यांनी म्हटलं नाही तसं, पण जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात ते काय असतात, न्यू बॅड डेट्स असतात. तुम्ही लिहिलं तरी चालेल, न्यू बॅड डेट्स म्हणून असं लिहिलं तरी चालेल. आणि हे न्यू बॅड डेट्स काय करायचे, किती रुपये आहेत, हे 1000 रुपये आहेत. हे इथे काय करायचे, आपल्याला वजा करायचे. तुम्ही काय करायचं, इथे वजाचं चिन्ह लिहिलं तरी चालणार आहे, कारण की त्यामुळे आपल्याला कळतं. नाही तर इथे तुम्ही चिन्ह नाही दिलं, इथे बाहेर इथे लेस म्हटलेलं आहे तुम्ही, आणि आतमध्ये काय करून टाकता, इथे लेस म्हटलेलं आहे आणि आतमध्ये बेरीज करून टाकता, 41 करता. त्यामुळे नीट व्यवस्थित वजाचं चिन्ह इथे लिहिलं तरी चालणार, इथे वजाचं चिन्ह लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. 40,000 मधून 1000 गेले 39,000, आणि ह्या 39,000 वरती मग अशी आपण वर्किंग नोट मध्ये बघितल्याप्रमाणे ह्याच्यावरती काय काढलेलं आहे आपण, जी 3% काय काढलेली आहे, RDD काढलेली आहे, ती किती आली, 1170 रुपये. 39,000 वजा 1170, जे आउटरला आलेली रक्कम ज्याला नेट डेटर्स म्हणतो, ती 37,830 रुपये आउटर कॉलमला लिहिलेली आहे. त्यानंतर याचा दुसरा इफेक्ट आपण बघणार आहोत, सेकंड इफेक्ट. आता बॅड डेट्स मध्ये काय केलेलं आहे बघा, ओल्ड बॅड डेट्स आपण इनरला लिहितो ऍडजस्टमेंट साठी. त्यानंतर ओल्ड बॅड डेट्स मध्ये न्यू बॅड डेट्स काय करायचे आहेत, ऍड करायचे. 400 मध्ये 1000 ऍड केले. तसंच न्यू RDD मी दाखवले तुम्हाला मगाशी वर्किंग नोट मध्ये. न्यू RDD काय करायचं, इथे न्यू म्हटलंय पण तिथे म्हटलेलं नाही बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे ऍडजस्टमेंटची बॅड डेट्स आहे किंवा ऍडजस्टमेंटची RDD आहे ती काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, न्यू RDD किंवा न्यू बॅड डेट्स असं म्हणतो. परंतु आधी बॅड डेट्सच ऍड करायचे, नंतर RDD ऍड करायचे. ठीक आहे. न्यू RDD ऍड केली, रक्कम आली 2570 रुपये. त्याच्यातून जी ओल्ड RDD आहे, जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला दिलेली आहे, आता ही तुमच्या लक्षात येईल. इथे ही जी ओल्ड RDD आहे, ही हा बॅलन्स कुठे असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडचा.
तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला लिहायची नाहीये आपल्याला. काय करायचंय, ती लेस फ्रॉम मी म्हटलंय बघा, लेस फ्रॉम नेट बॅड डेट्स, ते 1000 रुपये वजा केले. रक्कम किती आली इथे बघा, 1570 रुपये. 1570 रुपये झालं. हा बघितला आपण ऍडजस्टमेंट नंबर 4. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 5 आपण बघणार आहोत. ऍसेट पासून आपण सुरुवात करूया. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग बाय 5%. आता या लँड अँड बिल्डिंग वरती 37,800 वरती 5% डेप्रिसिएशन आपण बघितलं. आता डेप्रिसिएशन म्हटलं की डेप्रिसिएशन आपल्याला काय करावं लागतं, वजा करावं लागतं. तुम्ही इथे वजा चिन्ह लिहायचं आहे, वजा चिन्ह लिहायचं आहे. नाहीतर आपण लिहितो इथे लेस म्हणतो आणि बाजूला इथे ऍड करून मोकळे होतो आणि बस हा 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 हु 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 झालं. ठीक आहे. त्यामुळे नीट व्यवस्थित वजाबाकी करून बाहेर रक्कम लिहायची आहे. नाहीतर इथपर्यंत बरोबर असतं तुमचं आणि इथून काय करता तुम्ही, ह्या रकमा इथे लेस लिहिता आणि इथे बेरीज करून मोकळे होता, बाहेर आउटरला झालं. ठीक आहे. व्यवस्थित प्रॉपरली वर्किंग नोट करायची आहे. ठीक आहे. 37,800 वजा डेप्रिसिएशन 5% वर्किंग नोट मध्ये बघितल्याप्रमाणे 1890, आउटरला आले 35,910. ठीक आहे. त्यानंतर फर्निचर वरचं 10% डेप्रिसिएशन आहे. 17,250 वरती काय केलेलं आहे, एक 10% डेप्रिसिएशन म्हणजे 1,725. जसं आपण बघतो सिम्प्लिफिकेशन, सोपी पद्धत सांगितली. जर का 10% असेल तर त्याच्यावरचा काय करायचा, एक शून्य काढून टाकला की तुमच्या लक्षात येत आहे 1,725. ठीक आहे. आणि म्हणून 17,250 मधून 1,725 राहिले किती, 15,525. आता याचा आपण दुसरा इफेक्ट बघणार आहोत. याचा दुसरा इफेक्ट येतो कुठे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला, डेप्रिसिएशन ऑन ऍसेट. काय म्हटलेलं आहे, डेप्रिसिएशन ऑन ऍसेट आपण म्हणू शकतो इथे. आणि खाली त्याचं टायटल द्यायचं. लँड अँड बिल्डिंग वरती 1000 आपण बघितलं, 1890 आणि इथे काय करायचं, अधिकचं चिन्ह, कारण की तुम्ही काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. आणि फर्निचरवरचं डेप्रिसिएशन 1,725, दोघांची बेरीज किती आली, 3,615 लिहिली. दोन्ही इफेक्ट काय झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. आता पुन्हा एकदा आपण काय करणार आहोत, इथे मी तुम्हाला दाखवतोय पुन्हा एकदा की हा जो ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे कशामधून काय वजा करायचं. ट्रेडिंग अकाउंटचा इथे बघा, मी इथे तुम्हाला देतो. हे काय आहे, हे काय आहे, ट्रेडिंग अकाउंट आहे. ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होणार आहे. त्यामुळे काय करायचं आपल्याला, इथे प्रॉफिट किंवा लॉस फाइंड आउट करायचा आहे. इफ देअर इज अ डेबिट बॅलन्स, तिथे जर का डेबिट बॅलन्स असेल तर तो ग्रॉस लॉस असेल आणि क्रेडिट बॅलन्स असेल तर तो काय असणार आहे, ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. आता ते कसं आपण करायचं दाखवतो तुम्हाला. याची बेरीज बघा, सर्वसाधारणपणे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं विच साइड इज हेवियर दॅन विच साइड. बिफोर दॅट मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ही रक्कम चुकलेली आहे. इथे 4,88,520 नसून ही रक्कम आहे, तुम्ही ती काय करून घ्या, एडिट करून घ्या. ही किती आहे रक्कम, 48,000 किती आहे बघा. हा तुम्ही पुस्तकात दिलेलं नाहीये, 48,520 आहे. किती, 50,000 वजा 1,480 काय आहे, 48,520. नाही तर तुम्ही म्हणाल काय माहिती का, सरांना काय दिसत नाही म्हणून. आता इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ती मी तुम्हाला एडिट करून दिलेली आहे. व्हिडिओ बघताना पूर्ण बघायचे आहेत. ठीक आहे. 48,520. आता सर्वसाधारणपणे इथे बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की क्रेडिट साईडची टोटल कशी आहे, जास्त आहे डेबिट साईड पेक्षा. आणि म्हणून याची बेरीज आपण जर का बघितली तर 1,76,000 ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि त्यानंतर वजाबाकी करणार आहोत आपण. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडची जी टोटल आलेली आहे ती किती आलेली आहे,
1,24,000 इथे एक शून्य द्यायचा राहिला तर मी देऊन टाकतो. तुम्ही म्हणाल काय 1,76,000 असे कसे लिहिलेत? 1,24,820. ठीक आहे. बघूया आपण आता ही वजाबाकी केल्यानंतर शिल्लक किती राहिली इथे? तर वजाबाकी ही ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडची टोटल आहे. ठीक आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडची करून बघायचे आहेत. प्रत्येक टोटल तुम्ही करून बघायचे आहेत. रेडी फिगर वरती आपण प्रॉब्लेम वरती राहायचं नाही. 51,180 ज्याला आपण काय म्हणणार तो क्रेडिट बॅलन्स आहे ना. मग क्रेडिट बॅलन्सची टोटल जास्ती आहे बघा. ट्रेडिंग अकाउंट डेबिट बॅलन्स पेक्षा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बॅलन्स पेक्षा क्रेडिट बॅलन्सची टोटल जास्ती आहे. इथे क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत? ग्रॉस प्रॉफिट. मी इथे देतोय बघा तुम्हाला. इथे क्रेडिट बॅलन्स हा जो राहिलेला आहे तो काय आहे? क्रेडिट बॅलन्स आहे. आणि म्हणून 51,180 काय झालेलं आहे? ग्रॉस प्रॉफिट झालेलं आहे. लिहून घ्यायचे तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो कॅरी फॉरवर्ड करावा लागतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हे कुठलं अकाउंट आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 51,180 काय केलेले आहेत आपण? कॅरी फॉरवर्ड केले. तर बघा इथून इथे डायरेक्ट हे कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. ठीक आहे. बघूया आपण पुढे. आता ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आपण वर्किंग बघणार आहोत. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा. ठीक आहे. आता इथे तुम्ही जर का बेरीज केली तर बेरीज केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की क्रेडिट साइडची टोटल आलेली आहे 52,680. ट्रेडिंग P&L अकाउंट क्रेडिट साइड. त्याच्यामधून वजा करायचे आहेत आपल्याला. मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायचे? वजा करायचे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडची जी टोटल आलेली आहे ती किती आलेली आहे? 17,215. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ठीक आहे. आता वजाबाकी केल्यानंतर किती राहतं शिल्लक? 35,465. 35,465 रुपये. ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडची टोटल ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडच्या टोटल पेक्षा जास्त असल्यामुळे इथे कुठला बॅलन्स राहिलेला आहे? क्रेडिट बॅलन्स. आणि क्रेडिट बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो क्रेडिट बॅलन्स आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स जास्ती असल्यामुळे इथे काय झालेलं आहे? नेट प्रॉफिट झालेलं आहे. काय झालेलं आहे? नेट प्रॉफिट. आता पार्टनर इथे शिल्पा आणि कतरीना आहे. आता शिल्पा आणि कॅथरीना कोण आहेत? इथे पार्टनर आहेत. आता या पार्टनर मध्ये हे 35,465 कशा पद्धतीने वाटले आहेत बघा. आता इथे आपल्याला तुम्हाला पार्टनरशिप ऍक्ट मधली प्रोव्हिजन माहिती आहे. जर का अग्रीमेंट मध्ये किंवा प्रॉब्लेम मध्ये आता इथे तुम्हाला इथे त्यांचा रेशो दिलेला नाहीये. ऍट दॅट टाइम तो रेशो कसा असणार आहे? इक्वल असणार आहे. आता इक्वल म्हणजे काय? प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो
कसा असणार आहे 1:1:1:1 1:1 म्हणजे एकाच एक म्हणजे 1/2 आणि 1/2 एवढी साधी आणि सोपी गोष्ट आहे. एक म्हणजे एका प्रॉफिटचे पूर्ण किती 2 भाग करायचे आणि निम्मा एकाला द्यायचा निम्मा एकाला द्यायचा. आता हे कसं केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे 35,465 गुणिले 1/2 किती 1/2 1/2. आता इथे बघा 1/2 केल्यानंतर येतात किती इथे कॅल्क्युलेशन मध्ये 17,732 रुपये 50 पैसे किती येतात 17,732 रुपये 50 पैसे. मग आता एक दाखवतो तुम्हाला मी बघा ही रक्कम जी आहे ही काय करायची आपल्याला राऊंड ऑफ करायची जो नेट प्रॉफिट आहे. मग एकाला किती येणार आहे एका पार्टनरला म्हणजे आपण म्हणूया असं शिल्पा आणि कोण आहे इथे कॅथरीन आहे. शिल्पाला आपण 1 रुपया तो 50 पैसे ऍडजस्टमेंट करण्यासाठी शिल्पाचा जो प्रॉफिट शेअरिंग जो रेशो आहे एकीला कोणाला शिल्पाला 3 रुपये द्या की म्हणजे 732 द्या किंवा 733 द्या 17,732 एक शिल्पाला दिले आणि कॅथरीनाला किती दिले. आता कॅथरीना का कॅटरीना तुम्ही काय म्हणता तुम्ही कॅट म्हणाल काही सुद्धा म्हणा ते आता काय नावं छानशी तुम्हाला आवडणारीच अशी तिथे प्रॉब्लेम मध्ये दिल्यामुळे तुमची मजा आहे. ठीक आहे ओके घ्या ठीक आहे. आता याचं क्रॉस व्हेरिफिकेशन तुम्ही करून बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की ह्या दोघांची टोटल ह्या दोन जे प्रॉफिटची रक्कम काढलेल्या आहेत याची जी टोटल आहे ही किती येते यायला पाहिजे टोटल बघितली तुम्ही तर ती बरोबर किती येते 35,465 किती ओके. आता पुढे बघणार आहोत आपण हा जो नेट प्रॉफिट आहे हा त्यांच्या कॅपिटल अकाउंटला काय करायचा आहे ट्रान्सफर करायचा आहे. ठीक आहे वर्किंग नोट व्यवस्थित बघून घ्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघितलं तरी चालेल. बघा हा जो नेट प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट बघा इथे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केलाय शिल्पाचा 17,732 आणि कॅथरीनाचा 17,733 आणि जे ड्रॉइंग आहे शिल्पाचं ड्रॉइंग शिल्पाच्या अकाउंट मधून वजा केले आणि कॅथरीनाचं जे ड्रॉइंग आहे ते कॅथरीनाच्या अकाउंट मधून काय केलेलं आहे वजा केलेलं आहे. आणि फायनली हे सर्वांच्या रकमा जर का आउटरला बेरीज वजाबाकी करून तुम्ही घेतल्यानंतर त्याची जी लायबिलिटीची टोटल आहे 1,87,265 ती इज इक्वल टू ऍसेटची जी टोटल आहे 1,87,265. आता हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही काय करायचंय वर्किंग नोट मी ज्या केलेल्या आहेत त्या पॉज करायच्या आणि बघायच्या कारण की इथून पुढे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला वर्किंग नोट देईनच असं नाही. तुम्हाला काही समजलं नाही तर मला विचारा दुसऱ्या दिवशी वर्किंग नोट करून मी तुम्हाला तिथे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये काय करेन सेंड करेन. मला फक्त प्रॉब्लेम नंबर पेज नंबर आणि तुम्हाला न समजलेली ऍडजस्टमेंट ही तुम्ही मला विचारू शकता. मी ती ऍडजस्टमेंट तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये सुद्धा दाखवू शकतो. थँक्यू माय डिअर स्टुडंट.